नमस्कार मंडळी, डिंपल्स किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण खमंग आणि खुसखुशीत कोथिंबीर वडी कशी करायची ते बघणार आहोत। खरे तर कोथिंबीर वडी खूप वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते, त्यातीलच एक पद्धत आज आपण इथे बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला रेसिपीकडे वळूया। कोथिंबीर वडी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी होईल इतकी कोथिंबीर व्यवस्थित साफ करून 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्यातून धुवून घेतली आहे। त्यानंतर सुती कापड पसरून कोरडी करून अशी बारीक चिरून घेतली आहे। आता इथे 1 वाटी कोथिंबीरसाठी 1 वाटी बेसन घेतले आहे। त्यासोबत 1 चमचा तांदळाचे पीठ, इथे मी 7 लसण पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या तसेच 1 लहान चमचा जिरे असे मिक्सरला वाटून घेतले आहे, तेही यात घालायचे आहे। त्यानंतर अर्धा लहान चमचा हळद, अर्धा लहान चमचा ओवा, थोडासा सोडा, चवीनुसार मीठ आणि 1 मोठा चमचा कडकडीत तेलाचे मोहन या पिठावर घालून छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। आता यात कोथिंबीर घालून लागेल तसे पाणी घालून पीठ व्यवस्थितपणे मळून घ्यायचे आहे। पिठामध्ये मीठ असल्याने कोथिंबीरला नंतर पाणी सुटते, त्यामुळे पीठ पातळ होण्याची शक्यता असते आणि पीठ पातळ झाले तर वडी अजिबात कुरकुरीत होत नाही आणि या वडीला जास्त पाणीही लागत नाही। त्यामुळे लागेल तेवढेच पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने इथे मी पीठ मळून घेतले आहे। आता हे पीठ थोडे चिकट असल्याने थोडेसे हाताला तेल लावून पिठाचे असे रोल्स करून घ्यायचे आहेत। असेच मी बाकीच्या पिठाचेही रोल्स करून घेतले आहेत। या पद्धतीने स्टीमर प्लेटला सगळीकडे तेल लावून त्यात सगळे रोल्स उकडण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत। इथे मी वडी उकडण्यासाठी पाणी गरम करत ठेवले होते। पाण्याला 1 उकळी आली की यात स्टीमर प्लेट ठेवून याला झाकून ठेवू। आता याला मीडियम फ्लेमवर 15 मिनिट उकडून घ्यायचे आहे। पंधरा मिनिट नंतर कोथिंबीरचे रोल व्यवस्थित उकडले गेले आहेत। आता हे थोडे गार होण्यासाठी ठेवून देऊ। हे रोल गार झाल्यानंतर त्याचे असे काप करून घ्यायचे आहे। रोल्स गरम असताना तुम्ही जर काप करायला गेला तर वडीचे तुकडे पडतात, त्यामुळे रोल्स गार झाले की त्याचे असे काप करून घ्यायचे आहे। अशाच पद्धतीने मी बाकीच्या रोल्सचेही काप करून घेतले आहे। त्यानंतर इथे मी कढईत तेल गरम करत ठेवले होते। तेल गरम झाले की मध्यम आचेवर वड्या दोन्ही बाजूंनी चांगला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। एका साइडने छान असे तळून झाले की दुसऱ्या साइडनेही सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने आपल्या खुसखुशीत कोथिंबीर वड्या तयार आहेत। या पद्धतीने कोथिंबीर वड्या नक्की करून बघा, एकदम खमंग आणि खुसखुशीत बनतात। अजूनही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की करा, त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपीज पाहायला मिळतील। आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा।